स्वागतम श्रोत्यांनो. आपल्या प्रत्येक प्रथेमागे, चालीरीतीमागे काही ना काही शास्त्रीय कारण आहे. आपले पूर्वज अतिशय विद्वान होते. आपल्या वेदांमध्ये त्यांनी अनेक अशी रहस्य लिहून ठेवलेली आहे. त्यापैकीच एक की आपण श्राद्ध पक्षामध्ये कावळ्यालाच का घास खाऊ घालतो, काय आहे त्यामागील मुख्य हेतू. तर ऐका. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते, म्हणजेच ऑक्सिजन सोडत असतात. पण केवळ वड व पिंपळ ही दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी, जीवांसाठी ऑक्सिजन उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो. झाडांचे, वृक्षांचे रोपण आपण करू शकतो. परंतु वड व पिंपळ या दोनच झाडांची प्रत्यक्ष बीजनिर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात, तेव्हाच त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ ही वृक्ष येतात. आता कावळ्यांशिवाय ही झाडं टिकणार नाहीत व कावळ्यांची अंडी घालणे म्हणजेच प्रजनन करणे हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात मिळावा, यासाठी प्रत्येक घरातील व्यक्तींनी त्याला काहीतरी चांगले पौष्टिक जेवण द्यावे, यासाठी आपल्या पूर्वजांनी, शास्त्रज्ञांनी हे जाणून होते की जर या कावळ्यांना चांगले खायला मिळावे तर भाद्रपद महिन्यात आपण अशी प्रथा सुरू करावी जेणेकरून त्यांना ते जेवण मिळत राहील. आणि मग त्यासाठी त्यांनी ही प्रथा सुरू केली. कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून सांगा.